विलक्षण दिवसाचा प्रभाव विवेकानंद जयंती. स्वामीजींचं जर का सगळं वाङ्मय तुम्ही बघितलं तर या भक्ती योग ज्ञान यांचा संगम कुठे पाहायला मिळेल तर स्वामीजींच्या वाङ्मयामध्ये आहे, प्रसंगामध्ये पण आहे. अतिशय निर्भड निर्भीड अशा प्रकारचे होते. एक प्रसंग असा होता की मास्टर महाशय म्हणून होते की ज्यांनी रामकृष्ण वचनामृत हे पुस्तक लिहिलं. तर ज्यावेळेला रामकृष्णांनी देह ठेवला त्याच्यानंतर या मुलांनी कसा बसा तो आश्रम वराहनगर मठ, तो खूपच इतकी गरिबी होती की विलक्षण गरिबी म्हणजे कल्पनाच नाही. ब्रह्मराक्षस म्हणून एक झाड असतं, त्याच्या पानावरती भात घेऊन खायचा आणि त्यामुळे ते घसा खवखवायचा, पण तो तरी त्यांच्याकडे काही सामानच नव्हतं. अशा प्रकारचे संन्यासी पूर्णपणे आणि अत्यंत गरिबी म्हणजे काही नव्हतंच अशा ह्याच्यामध्ये त्यांनी ते सगळं उभं केलं. पण खूप मजेत असायची. पोरं तरुण होती, भयंकर म्हणजे तरुण मुलं आणि घरदार सोडलेली, घरातले लोक सारखे त्यांना परत नेण्याचा प्रयत्न करायचे. विवेकानंद सगळ्यांना थोपून धरायचे. हा फार मोठा उपद्व्याप त्यावेळेला स्वामी विवेकानंदांना करायला लागत होता. पण स्वामीजींनी तो सगळा केला. आणि त्यावेळेला ते अगोदरचे जे भक्त जे होते रामकृष्णांचे ते पण येत असत मठामध्ये. तर एकदा मठामध्ये ते मास्टर महाशय आले. मास्टर महाशय म्हणजे हे ज्यांनी ते विवेकानंद चरित्र लिहिलं होते. आणि त्यावेळेला रामकृष्णांच्या शिष्यांच्या मध्ये हा मोठा वाद चालायचा की विवेकानंद हे सगळ्या गरिबांची सेवा अशा प्रकारचं शिवभावे जीवसेवा असं ब्रीद वाक्य करून ते सगळ्या संन्याशांना असं सांगायचं की तुम्ही फुकटचं खायचं नाही, की सगळ्या समाजाची तुम्ही सेवा केली पाहिजेत. आणि त्याच्यासाठी म्हणून तुम्ही तुमचं ध्यान 4 वाजता उठून केलं पाहिजेत. 3:30ला स्वामीजी घंटा घेऊन सगळ्यांना उठवायला लावायचे आणि 4 वाजता ध्यानाला बसायचं. आपण असं काही करत नाही म्हणून तुम्ही लोक इकडे येतात. तर 4 वाजता ध्यानाला बसायचे. ते अशा प्रकारे ते ध्यान त्यांचं चालायचं. 4ला ध्यानाला येऊन बसतं, 4ला ध्यानाला बसायचे वगैरे असे ते सगळे प्रकार चाललेले असायचे. तर एकदा ते मास्टर महाशय आले त्या ह्याच्यामध्ये. तर त्यांचं शिवभाव आहे जीवसेवा वगैरे हे सगळं, हे जे पूर्वीचे जे रामकृष्णांचे जे शिष्य होते त्या सगळ्यांना ते मानवत नव्हतं. त्यांना असं वाटायचं की आपण आपली साधना करायची, मुक्त व्हायचं, याच्या पलीकडे अजून काहीतरी करत बसायला काही नको. मग ते मास्टर महाशय म्हणले विवेकानंदांना, हे जे काही तुम्ही चालवलेलं आहे शिवभावे जीवसेवा वगैरे, ते काही रामकृष्णांचा आदेश नाही. रामकृष्णांची ही भूमिका नव्हती. तर ते या अध्यात्माच्या राज्यात येत नाही असं ते म्हणाले. तर विवेकानंद भयंकर शार्प होते. ते म्हणले मग कुठल्या राज्यात येतं, मुख्य कर्तव्य काय माणसाचं? तर ते म्हणले वैयक्तिक रीतीने मुक्ती मिळवणं हेच माणसाचं कर्तव्य. मुक्ती मिळवणं हेच माणसाचं कर्तव्य आहे.
तर ते म्हणले बरोबर आहे, पण मग माणसा कर्तव्य मुक्ती मिळवणं एवढंच आहे. मग हे सगळं हे सेवा वगैरे कशात येतं? तर ते मास्टर माशे म्हणाले हे सगळं मायेच्या राज्यात येतं, हे सगळं मायेच्या राज्यात येतं. त्या विवेकानंद एकदम म्हणाले मग तुमची मुक्ती नाही का मायेच्या राज्यात येतं? कारण आत्मा हा नित्य मुक्तच आहे, त्याला मुक्त कोण करणार? विवेकानंदांच्या पुढे बोलणं अशक्य होतं. कारण की मुक्ती ही सुद्धा काल्पनिकच गोष्ट आहे, कारण की आत्मा हा नित्यमुक्त आहे. मी मुक्ती प्राप्त करून घेतो ही पण तुमची कल्पनाच आहे. तर मग ती जर का मायाच्या राज्यात असली तर ही माया असली तर कुठं बिघडलं? रामकृष्ण असं सांगत असतात की विद्या माया आणि अविद्या माया. विद्या मायेच्यामुळे माणूस तत्वापर्यंत परमेश्वरापर्यंत पोचतो आणि अविद्या मायेच्यामुळे तो गर्तेमध्ये जातो. त्यामुळे विद्या माया आहे ही सर्व की जी आम्ही इतरांची सेवा करू वगैरे, पण त्याने आम्ही ईश्वरप्राप्तीला योग्य होऊ असं प्रतिपादन करू शकत होते. रामकृष्णांच्या जवळ जे काही शिकले त्याच्यामध्ये 2-3 गोष्टी विवेकानंदांच्या मला ज्या विलक्षण अपील झालेल्या आहेत त्याच्यातली ही एक गोष्ट आहे की ते कुणाच्याही मतावर त्यांचं मत अवलंबून ठेवत नसत. विवेकानंदांच्या मतावर पण अवलंबून ठेवत नसत, रामकृष्णांच्या मतावर पण अवलंबून ठेवत नसत. ज्या वेळेला विवेकानंदांना म्हणजे रामकृष्ण असं म्हणत असत की म्हणाले की हा मुक्तच आहे आणि हा अद्वैताच्या राज्यातला आहे वगैरे असं काही त्यांच्यासमोर म्हणाले, तेव्हा ते जवळच्या तरुण होते, एकदम जवळच्या त्यांच्या गुरुबंधूला म्हणाले की आली वाटतं पुन्हा वेडाची लहर. असं ते खूपच स्ट्रॉंग होते, भयंकर. विवेकानंद कमालीचे स्ट्रॉंग, म्हणजे काय कल्पनाच आपण करू शकत नाही. म्हणजे असे सगळेजण टरकून असत त्यांना, विलक्षण शार्प होते, जीभ अगदी शार्प होती. पण त्याबरोबर ते ही पण गोष्ट होती त्यांची की सत्य काय आहे ते मला पाहिजे आहे. म्हणून रामकृष्णांच्याकडे आले त्यावेळेला सुद्धा इतर सर्व मोठे मोठे विद्वान होते, तर सगळ्या लोकांची टेस्ट घेऊन जेव्हा ते देवेंद्रनाथ टागोर म्हणाले की मला असं वाटतं तुझ्या डोळ्यावरून असं वाटतं की तू योगी आहेस, त्यांनी त्यांना विचारलं होतं की तुम्ही ईश्वर पाहिलाय का? तर त्याच्यावर उत्तर काय देणार? ते नुकतेच ध्यानातून उठलेले. तुम्ही ईश्वर पाहिला का विचारल्यानंतर ते गप्प बसले. ते म्हणले की मला तुझ्या डोळ्यावरून नरेन असं वाटतं की तू योगी आहेस. एकही शब्द न बोलता पाठ फिरून निघून गेले, कारण की माया प्रश्नाचं उत्तर नाहीये. इतके ते सॉलिड कडक होते, तरुणपणामध्ये सॉलिडच होते, विलक्षण. म्हणजे जन्मभर तरुणच होते. 39व्या वर्षी देह ठेवला म्हटल्यानंतर तुम्ही विचार करा. त्या सगळ्या ह्याच्यामधला जो विलक्षण भाग होता त्यांच्या डोळ्यामधलं तेज आणि सगळ्या गोष्टी आपण पाहतो. पण एक गोष्ट मला त्यांचं विलक्षण वाटली ती म्हणजे रामकृष्णाने त्यांना असं म्हटलं होतं की तुला काय पाहिजे आहे? तर ते म्हणले की मी 4-4, 8-8 दिवस सतत ध्यानाच्या समाधीमध्ये राहीन असं मला पाहिजे आहे. समाधीतनं आत्मसाक्षात्कार हा पाहिजे थोडक्यात माझ्या. तेव्हा रामकृष्ण म्हणले की अरे सगळ्या जगाला तू सावली देशील असा मोठा वटवृक्ष होशील असं मला वाटलं होतं, पण तू स्वतःच्याच मुक्तीच्या साठी म्हणून धडपडतो आहेस, अशा रीतीने क्षुद्रपणा दाखवतोयस वगैरे असं ते म्हणले. तर ते म्हणले विवेकानंद जोपर्यंत मला त्या गोष्टीचा अनुभव येत नाही तोपर्यंत मी या गोष्टी काही तुम्ही सांगता ते लोकांना ज्ञान देणे वगैरे असलं मी कार्य वगैरे काही करू शकणार नाही, कार्य वगैरे काही करू शकणार नाही मला ज्ञान होईपर्यंत. तेव्हा रामकृष्ण म्हणले तू काय करणार नाहीस, तुझी हाडं करतील, जगन्माता तुझ्या मानगुटीवर बसून तुझ्याकडनं कार्य करून घेईल. असं म्हणल्यानंतर त्यांच्या डोळ्यातनं अश्रू आले विवेकानंदांच्या. पण असं असलं तरी त्यांनी ते रामकृष्णांचं म्हणणं मान्य नाही केलं. इथं विवेकानंद दिसतात किंवा तुम्ही म्हणता ना चला मी कार्य करतो, हे
मला अनुभव आल्याशिवाय मी कार्य करणार नाही. ही जी भूमिका होती ती भूमिका इतकी कडक होती की शेवटी रामकृष्णांना नमतं घ्यायला लागलं. ठीक आहे, होईल समाधी प्राप्त असं म्हणाले. आणि मग काही दिवसात त्यांना निर्विकल्प समाधी प्राप्त झाली. मग त्याच्यानंतर निस्संदेह झाले, ही गोष्ट झाली. परंतु त्यांनी रामकृष्णांचं म्हणणं ऐकून मला समाधी नाही प्राप्त, कारण की रामकृष्णांना अशी भीती वाटत होती की ह्याला समाधी प्राप्त झाली तर हा अखंड समाधीतच राहील आणि तो काही कार्यबिर्य करणार नाही. ही रामकृष्णांची अडचण होती. पण नंतर रामकृष्णांनी ज्यावेळेस समाधी त्यांना प्राप्त झाली त्यावेळेला रामकृष्णांनी सांगितलं, आता सगळ्या गोष्टीला कुलूप आणि किल्ली माझ्याजवळ राहील, म्हणजे परत तुला ही अनुभूती नाही येणार. आणि जन्मभरामध्ये अनेक वेळा विवेकानंदांनी त्या अनुभूतीसाठी प्रयत्न केले, अनेक प्रकाराने प्रयत्न केले, पण त्यांना ती अनुभूती नाही नंतर आली. म्हणजे त्यांना कार्य करणं हेच अभिप्रेत होतं आणि थोड्या काळामध्ये त्यांना उदंड कार्य करायचं होतं. आपण बघतो की 39व्या वर्षात एवढं वाङ्मय आणि अशा एवढ्या प्रकारचं कार्य केलेली एकही व्यक्ती नाही जगाच्या पाठीवरती. म्हणून स्वामीजींच्या बद्दल ज्या 2-3 गोष्टी आहेत त्याच्यामधल्या एक म्हणजे मला अनुभूती आल्याशिवाय मी काही करणार नाही, हे त्यांचं रामकृष्णांच्या पाशी असलेला हट्ट होता. आणि त्यांनी ते करून घेतलं. रात्रंदिवस ध्यान करायचे. दिवसा रामकृष्णांची सेवा आणि रात्री पंचवटीमध्ये जाऊन ध्यान, रात्रभर ध्यान करायचे. मी ही साधना त्यांची त्याच्यासाठी जे तडफडत होते ते की मला ती अनुभूती यावी, असं तडफडणारा साधक क्वचित पाहायलाच मिळत नाही, जो विवेकानंदांच्या मध्ये आपण पाहू शकतो की असा असू शकतो. एखादी व्यक्ती अशी असू शकते, हे केवळ स्वामीजींच्या चरित्रावरून आपण म्हणू शकतो. आम्हाला कॅज्युअली झालं तर झालं, झोपाळ्यावर बसून ध्यान, असं आमचं आहे. म्हणून स्वामीजी हे सर्वतोपरी आदर्श आहेत, सर्वतोपरी आदर्श. फार बरं झालं की या कार्यक्रमाची सुरुवात स्वामीजींच्या या जन्मदिवस आहे यांनी झाली नाही, नाहीतर मी कुणाला बोलूच दिलं नसतं, सर्व वेळेस बोलत बसलो असतो स्वामीजींच्या बद्दल. कारण की स्वामीजींच्या बद्दल बोलणं हा मला सगळ्यात आवडतं. बघा इतकं लाईव्हली आणि असं प्युअर अध्यात्म की जे समोर आहे तुमच्या, आणि जी ती व्यक्ती जशी आहे तशी होती, म्हणजे जसे ते होते तसेच लोकांच्या समोर राहिले. ते कधीही स्वतःला कुठल्याही प्रकारचा बुरखा घेतला नाही, त्यांनी कुठल्याही प्रकारचा वेगळा आविर्भाव केला नाही. ते जसे होते तसेच राहिले. आणि ती फार म्हणजे त्यांनी पर्सनॅलिटी अशी लोकांच्यासाठी मॉडिफाय नाही केली, जशी पर्सनॅलिटी होती तशी पर्सनॅलिटी. जे काही उग्रपणा होता तो उग्रपणा, म्हणजे त्यांनी असं दाखवून दिलं की तुम्हाला हे सगळं चेंज करूनच ईश्वर प्राप्ती होते असं नाही, तुमच्या व्यक्तिमत्वाला धरूनच राहा तुम्ही आणि तुम्हाला ईश्वर प्राप्ती होईल. पण आग्रह मात्र विलक्षण होता आतमधनं की मला हे व्हायला पाहिजे, स्वतःशीच होता. म्हणून विवेकानंदांच्या जन्मदिवशी आपण आज जमलो आणि त्यांच्याबद्दल 4 शब्द बोलायला मिळाले, मोठं भाग्याची गोष्ट आहे. विवेकानंदांच्यावरचे स्वाध्याय आपण पहिल्यांदाच केले, परत करावेत असं मला वाटतं, पण त्याचं स्वरूप काय असेल ते मी विचार करीन. हरिओम.